गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मी BH पाटील, HM कॉलेज कराड. विषय बँकिंग, इयत्ता 11वी आणि बँकिंग पेपर 1. यामध्ये पाठीमागील तासाला आपण पाहत होतो की बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. यामध्ये अनेक टर्मिनॉलॉजी आपण बघितलेत. 20-22 टर्मिनॉलॉजी आत्तापर्यंत आपण बघितलेत. आता आपल्याला पुढची टर्मिनॉलॉजी जी बघायची आहे, पुढची जी व्याख्या किंवा कन्सेप्ट ज्या बघायच्या आहेत त्या कन्सेप्ट आता आपण या तासाला बघणार आहोत. यामध्ये ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय? तर ट्रेडिंग कन्सर्न एक व्यापारी संस्था किंवा व्यापारी व्यवसाय करणारे, उद्योग करणारे, त्याला ट्रेडिंग कन्सर्न असं म्हणलेलं आहे. अ बिझनेस कन्सर्न एस्टॅब्लिश विथ अन ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट ऑफ बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज ट्रेडिंग कन्सर्न. ट्रेडिंग कन्सर्न कशाला म्हणायचं? तर बिझनेस कन्सर्न एस्टॅब्लिश विथ अन ऑब्जेक्ट टू अर्न प्रॉफिट. नफा मिळवण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या व्यवसायिकाला फॉर बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज ट्रेडिंग कन्सर्न. म्हणजे मालाची विक्री करून नफा मिळवण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या संस्थेला ट्रेडिंग कन्सर्न म्हणतात. आणि हे जे ट्रेडिंग कन्सर्न इट इज ऑल्सो कॉल्ड अ कमर्शियल ऑर्गनायझेशन. कमर्शियल म्हणजे व्यापारी, ऑर्गनायझेशन संघटना, व्यापारी संघटनाही म्हटलेलं आहे. और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, नफा मिळवण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या संस्था, याला ट्रेडिंग कन्सर्न असं म्हटलेलं आहे. तुम्हाला व्याख्या विचारली तर व्याख्या एकाच वाक्यात आहे. अ बिझनेस कन्सर्न एस्टॅब्लिश विथ अन ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज ट्रेडिंग कन्सर्न. या व्याख्या सर्व देणार आहे तुम्हाला, किंवा कदाचित तुम्हाला त्याचा व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ह्या सगळ्या व्याख्या एकत्र करून तुम्हाला त्या नोट्स पाठवल्या जातील आणि तुम्ही त्या लिहून घेऊ शकता. नेक्स्ट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता हे प्रॉफिट कन्सर्न आहे. नेक्स्ट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे इथं नफा मिळवण्याचा उद्देश नाही. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इट इज अन ऑर्गनायझेशन. ती अशी ऑर्गनायझेशन नॉट एस्टॅब्लिश फॉर मेकिंग प्रॉफिट. नॉट एस्टॅब्लिश फॉर मेकिंग प्रॉफिट, नफा मिळवण्याच्या उद्देशानं स्थापन झालेली नसते. बट, मग कशासाठी स्थापन झालेली असते? बट फॉर रेकॉर्डिंग सर्व्हिसेस टू सोसायटी, समाजाला सेवा देण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या संस्थेला किंवा ऑर्गनायझेशनला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे जी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशानं स्थापन झालेली नाही पण समाजाला सेवा देण्याच्या उद्देशानं स्थापन झालेली आहे, त्या संस्थेला काय म्हणतात? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. अन ऑर्गनायझेशन मे बी फॉर्म्ड फॉर प्रमोटिंग टू युजफुल ऑब्जेक्ट लाईक आर्ट. एखादी कला द्यायची असेल तर कलेसाठी अशा पद्धतीच्या ऑर्गनायझेशन स्थापन होतात. सायन्स शास्त्र, स्पोर्ट्स खेळाचं ऑर्गनायझेशन असेल, कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रम, चॅरिटी, विश्वस्त संस्था किंवा प्रोफेशन्स काय असतील, व्यवसाय काय अशा असतील, ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात. फॉर एक्झाम्पल, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स स्कूल्स, colleges, hospital and sports club. Means all the sports club, all the hospitals and all the school and colleges are established for giving to service to society. सोसायटीला, समाजाला सेवा देण्याच्या उद्देशानं या संस्था स्थापन झालेल्या असतात आणि म्हणून त्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणतात. नेक्स्ट, गुडविल. गुडविल म्हणजे नाव लौकिक. गुडविल, व्हॉट डू यू मीन बाय गुडविल? गुडविल may be described as an aggregate of those
intangible attributes of the business which contributes to its superior earning capacity over a normal return on investment. बिझनेसमध्ये गुडविल कसं निर्माण होतं, नावलौकिक कसं निर्माण होतं, तर बिझनेसमध्ये व्यवसाय करत असताना तुम्हाला दिलेल्या गुंतवणुकीमध्ये एवढा प्रचंड नफा, सुपर प्रॉफिट असा मिळवलेला असतो. आणि जर तुम्ही सुपर प्रॉफिट मिळवलेला असेल तर त्या सुपर प्रॉफिट थोड्याशा इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळवल्यानंतर त्या व्यवसायाला एक नावलौकिकता प्राप्त होते. जेवढं जास्त त्यामध्ये नफा मिळवत असतो, अपेक्षेपेक्षा जास्त मिळतो, तेवढं त्या व्यवसायाचं गुडविल असतं. आणि म्हणून गुडविलमध्ये काय असतं, गुडविल इज अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ मनी. आणि मग ते पैशामध्ये त्याचं रेप्युटेशन जास्त, एखाद्याचं रेप्युटेशन कंटिन्यू चांगला असेल आणि ते जर पैशामध्ये मोजलं तर ते मूळ किमतीपेक्षा जास्तला होतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला मी सांगतो, एखादा नवीन सिनेमा जर आलेला असेल तर नवीन सिनेमा तुम्हाला पहिल्याच दिवशी पहिला शो पाहायचा असेल आणि तुम्ही तिथं गेला आणि तिथं हाऊसफुलचा बोर्ड लागला, तिकीट तुम्हाला मिळालं नाही, पण सिनेमा उत्तम आहे, तुम्हाला बघायचं आहे, तर तुम्ही काय करता, ते 100 रुपयाचं तिकीट असेल तर आपण 150 रुपयाला घेतो. जे 50 रुपये जादा देतो ते त्या सिनेमाचं गुडविल असतं. एखादा व्यवसाय ठराविक इन्व्हेस्टमेंटमध्ये जर त्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये इतर व्यवसाय जेवढे कमवतात त्यापेक्षा जास्त नफा कमवत असतील तर जास्त नफा कमवल्यामुळं काय होतं, त्या व्यवसायाला एक नावलौकिक प्राप्त होतो. आणि नावलौकिक म्हणजे जेवढा जास्त नफा तेवढं त्याचं गुडविल व्हॅल्युएशन असतं. आणि म्हणून गुडविल इज ॲन इनटेंजिबल ॲसेट. ती ॲसेट आहे. जर तुम्हाला तसा व्यवसाय पुन्हा विकायचा असेल तर माझी एकूण असणारी इन्व्हेस्टमेंट आणि माझं असणारं गुडविलची किंमत त्यामध्ये मिसळून मग ते मी व्यवसाय विकतो, म्हणजे त्या व्यवसायाची किंमत जादा होते किंवा जास्त होते. आणि ज्यावेळी व्यवसाय माझा मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीला विकला जातो किंवा जास्त किंमत त्याची ऑफिशियली धरली जाते हिशोबामध्ये, आणि म्हणून ती एक मालमत्ता समजली जाते. आणि गुडविल इज ॲन इनटेंजिबल ॲसेट. इनटेंजिबल म्हणजे अदृश्य, डोळ्यांना न दिसणारी मालमत्ता. गुडविल काही दिसत नाही असं, हे गुडविल आहे, ही वस्तू आहे असं दिसत नाही, ती न दिसणारी आहे परंतु त्याला किंमत आहे, असं म्हणजे गुडविल. आणि गुडविल एक ॲसेट आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढचं आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस या दोन आहेत. या दोन ज्या आहेत या दोन आपण आता प्रॉफिटची व्याख्या बघायची आहे. वेन द सेलिंग प्राईस ऑफ गुड्स इज मोर दॅन द कॉस्ट प्राईस इट इज अ प्रॉफिट. कुणी सांगेल सेलिंग प्राईस इज एक्सेस और सेलिंग प्राइस इज मोर दॅन द परचेसेस प्राइस और कॉस्ट प्राइस. खरेदीपेक्षा विक्रीची किंमत जास्त असते, जेवढी खरेदीपेक्षा विक्रीची किंमत जास्त असते इज कॉल्ड ॲज प्रॉफिट. 10,000 रुपयाचा माल खरेदी केला आणि तो 12,000 रुपयाला विकला. 12,000 रुपयाला विकल्यानंतर जादा पैसे मिळाले किती, 2,000. त्याला काय म्हणतो, प्रॉफिट. म्हणून प्रॉफिटची व्याख्याच करताना वेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स is more than the cost price of the goods it is a profit. Profit increase the capital of the business. आणि असा जर नफा झाला तर तो झालेला नफा व्यवसायातच राहतो, त्यानं पुन्हा त्याचं भांडवल म्हणून उपयोग करता येतो. आत्ताच मी उदाहरण सांगितलं तुम्हाला, 10,000 रुपयाचा माल खरेदी केला आणि 10,000 रुपयाचा माल 12,000 रुपयाला विकला तर 2,000 रुपये नफा मिळतो. आता तुमच्याजवळ किती झाले, 12,000ला विकला तर माझ्याजवळ ते 12,000 रुपये झाले. पुन्हा मी 12,000चा माल खरेदी करणार आणि तो 15,000ला विकणार, म्हणजे मला पुन्हा 3,000 नफा मिळाला. 3,000 मी त्यातच ठेवले, म्हणजे माझ्याकडे 15,000 झाले. पुन्हा मी 15,000चा माल घेतला आणि तो 20,000ला विकला, म्हणजे पुन्हा मला 5,000 नफा मिळाला. याचा अर्थ असा आहे की पहिला 2,000 मी त्यातच घातला, दुसरा 3,000 मी त्यामध्येच घातला, चौथा माझा 5,000 मी त्यामध्येच घातला, आणि एवढा सगळा नफा मी ज्यावेळी त्यामध्ये इन्क्ल्यूड करतो त्यावेळी माझं भांडवल किती झालं, त्यावेळेला 20,000 झालं. 10 होतं, अगदी 2 महिन्यात 3 महिन्यात किंवा एका महिन्यामध्ये 20,000 झालं. म्हणजे कारण मला नफा मिळाला, नफाचा वापर मी काय केला, तो भांडवल म्हणून केला. आणि म्हणून म्हटलेलं आहे
प्रॉफिट इन्क्रीज द कॅपिटल ऑफ द बिझनेस. हा प्रॉफिट काय करतो? व्यवसायाचं कॅपिटल वाढवतो, म्हणजे भांडवल वाढवतो. सगळीच रक्कम काही खर्ची जात नाही, त्यात जी खर्च होऊन जादा झालेला नफा असतो ती सगळी पुन्हा व्यवसायात गुंतवली जाते. म्हणून लॉस म्हणजे तोटा. वेन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन द सेलिंग प्राइस. त्याच्या विरुद्ध मगाशी सेलिंग प्राइस इज गुड्स इज मोर दॅन कॉस्ट प्राइस होतं, त्याला प्रॉफिट म्हणायचं. आता काय होतंय? वेन द कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन द सेलिंग प्राइस. विक्रीच्या किमतीपेक्षा मूळ किंमत जास्त, म्हणजे 10,000 रुपयाचा माल खरेदी केला आणि तो 9,000 रुपयाला विकला गेला. का? मार्केटमध्ये अनेक घडामोडी झाल्या, वस्तूच्या किमती कमी झाल्या, मालाची आवक प्रचंड झाली, मालाची क्वालिटी घसरली, त्यामुळे 10,000 रुपयाचा घेतलेला माल तो 9,000 रुपयाला विकायला. मूळ किंमत 10,000, विक्रीची किंमत 9,000. काय होईल? 1,000 तोटा होईल. का? तर वेन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइसपेक्षा मूळ किंमत जास्त आहे, आणि सो लॉस डिक्रीज द कॅपिटल ऑफ द बिझनेस. आणि लॉस होत गेला तर डिक्रीज द कॅपिटल ऑफ द बिझनेस. व्यवसायाचं भांडवल हळूहळू कमी 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 होत जातं. मगाशी वाढत गेलं प्रॉफिटमुळं, आता लॉसमुळं बघा 10,000चं भांडवल होतं, 10,000चा माल आणला, 9,000ला विकला. किती राहिलं भांडवल? 9,000. काय झाला? 1,000 रुपये तोटा झाला. तोट्यामुळं काय झालं? भांडवल डिक्रीज इन कॅपिटल, भांडवल कमी झालं. आणि म्हणून लॉस इज अ डिक्रीज द कॅपिटल ऑफ बिझनेस. नेक्स्ट, इन्कम. इन्कम उत्पन्न. इट इज रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट इज द अमाऊंट रिसिवेबल ऑर रिलाइज्ड फ्रॉम सर्व्हिसेस provided and earning from interest, dividend, commission, etc. Income means it is a revenue arising as a result of business transactions. Business transaction मधून तुम्हाला जेवढं काही महसूल मिळतो, बिझनेस ट्रान्झॅक्शनमधून जेवढं काही जादा रक्कम मिळते, त्या जादा रकमेला इन्कम असं म्हटलेलं आहे. हे इन्कम अशाही प्रकारचं आहे, अमाऊंट रिसिवेबल ऑर रिलाइज फ्रॉम द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू अदर, ऑर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड अँड अर्निंग फ्रॉम इंटरेस्ट. सर्व्हिस दिल्यामुळं काय मिळालं? काही व्याज मिळालं, डिव्हिडंड मिळाला, कमिशन मिळालं, यालाही उत्पन्न म्हणतात. आणि एकूण केलेल्या ट्रान्झॅक्शनमधून जे जादा रक्कम मिळते त्यालाही इन्कम म्हणतात. इन्कम म्हणजे उत्पन्न. देन रेव्हेन्यू, त्याला एक्सपेंडिचर म्हटलं तरी चालतं. रेव्हेन्यू किंवा एक्सपेन्सेस म्हणून, एक्सपेंडिचर म्हणण्यापेक्षा एक्सपेन्सेस. रेव्हेन्यू इट इज इन्कम दॅट अ बिझनेस हॅज फॉर्म इट्स normal business activity, usually from the sale of goods and services to customer. It is income that a business has from its normal business activity, usually from the sale of goods and services. रेव्हेन्यू म्हणजे याला महसुली उत्पन्नच म्हटलेलं आहे एक प्रकारचं. त्याला महसुली उत्पन्न कशाला म्हणायचं? की नॉर्मलमध्ये तुम्ही व्यवसाय करून जे रक्कम मिळते त्याला रेव्हेन्यू म्हटलेलं जातं. या झाल्या एकूण 7 व्याख्या. पुढं आपल्याला जे काय बघायचं आहे ते म्हणजे पुढचा भाग आहे तो ॲसेट, लॅबिलिटीज याची व्याख्या बघायची. ॲसेट अँड लॅबिलिटीज. ॲसेट म्हणजे काय? लॅबिलिटीज म्हणजे काय? आता मी सांगितलं वर्षाच्या शेवटी सगळे हिशोब ठेवल्यानंतर 1, 2, 3, 4, 5 सगळे प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर फायनली काय तयार केलं जातं? फायनल अकाउंट तयार केलं जातं. व्हॉट इज मीन बाय फायनल अकाउंट? फायनल अकाउंट इज अ ग्रुप ऑफ 3 अकाउंट्स और 3 स्टेटमेंट. दॅट इज ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. द 3 statements prepared at the end of the accounting year. Asset in accounting year we prepare balance sheet, and balance sheet has 2 sides, asset side and liability side. Asset means
मालमत्ता, डोळ्यांना दिसणाऱ्या मालमत्ता. या ज्या मालमत्ता आहेत, एनी फिजिकल म्हणजे स्पर्श करू शकतो आपण, एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन्ड दॅट हॅज अ मॉनेटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲन ॲसेट. एनी फिजिकली थिंग ऑर राईट ओन्ड दॅट हॅज अ मॉनेटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲन ॲसेट. फिजिकली थिंग म्हणजे डोळ्यांना दिसणारी अशी मालमत्ता, एनी फिजिकली थिंग ऑर राईट किंवा एखादा अधिकार असेल, ओन्ड म्हणजे स्वतःच्या मालकीचा, दॅट हॅज अ मॉनेटरी व्हॅल्यू आणि त्याला पैशामध्ये किंमत असेल, तर अशा गोष्टीला ॲसेट असे म्हणतात. द ओनरशिप ऑफ द ॲसेट मस्ट बी विथ बिझनेस युनिट. हे ओनरशिप जे आहे ॲसेटची, हे मस्ट बी इन द बिझनेस युनिट. ती बिझनेस युनिटमधली आहे. कोणकोणती? लँड, गुडविल, पेटेंट, कॉम्प्युटर, इन्व्हेस्टमेंट, मशिनरी. These are the assets of the business. There are three types of the asset: fixed asset, current asset, and fictitious asset. 8 assets. Fixed asset. Fixed asset. Second, current asset. And third, fictitious asset. Fictitious asset. Fixed asset means the asset which give long-term benefit to the business are known as fixed asset. असे asset की ज्या व्यवसायाला दीर्घ कालावधीपर्यंत बेनिफिट मिळू शकतो, फायदा होऊ शकतो, इज कॉल्ड ॲज फिक्स्ड ॲसेट. दीर्घ कालावधीसाठी म्हणजे आता इमारत असेल, दीर्घ कालावधीसाठी वापरता येते. फर्निचर दीर्घ कालावधीसाठी वापरता येतं. जमीन दीर्घ कालावधीसाठी, मशिनरी दीर्घ कालावधीसाठी वापरता येते. दीज आर द फिक्स्ड ॲसेट. फिक्स्ड. अँड करंट ॲसेट. Current asset, another type of asset, current asset. Current asset means current asset which are held in the business for the operating year and can be converted into cash very easily are called as current asset. Which is held in business for the operating year. त्या विशिष्ट वर्षामध्ये आपण जे अनेक व्यवहार करतो त्यामध्ये ती निर्माण झालेली ॲसेट असेल आणि त्याचा काय होतं, कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कॅश व्हेरी इझिली इज कॉल्ड ॲज करंट ॲसेट. त्याचं पैशात रूपांतर ताबडतोब करता येतं. आता माझ्याकडं जमीन आहे, त्याला किंमत आहे, ती माझी ॲसेट. माझ्याकडं मशिनरी आहे, त्याला किंमत आहे, ती माझी ॲसेट. त्याबरोबर इन्व्हेस्टमेंट आहे, त्याची किंमत आहे, ती माझी ॲसेट. त्यानंतर इमारत असेल त्याची, ती माझी ॲसेट. बघा, जमीन, इमारत, मशिनरी या सगळ्या फर्निचर हे माझ्या ॲसेट आहेत. ह्या फिक्स ॲसेट आहेत. करंट ॲसेट म्हणजे काय? असे ॲसेट आहे की जी करंट म्हणजे ताबडतोब मी त्याचं पैशात रूपांतर करू शकतो. आणि ते निर्माण कसे होतात करंट ॲसेट? बिझनेस फॉर ऑपरेटिंग इयर. ऑपरेटिंग बिझनेसमध्ये ऑपरेशन्स करत असताना, व्यवहार करत असताना निर्माण झाले. उदाहरणार्थ, मी उधारीवर माल विकला, 100 लोकांना 100 रुपये उधारीवर माल विकला किंवा 1,000 रुपये उधारीवर माल विकला 100 लोकांना, तर 1,000 रुपये माझं काय आहे? एन इज कॉल्ड ॲज डेटर. डेटर इज माय ॲसेट. ही डेटर म्हणजे येणारं रक्कम आहे, ही माझी ॲसेट आहे. म्हणून याला काय म्हणतात? याला करंट ॲसेट म्हणतात. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेली बिलं जी असतील, ती बिलं सगळी आपली पुढच्या भविष्यकाळामध्ये मिळणार असतात. एक प्रकारे उधारीवर केलेला व्यवहार आणि त्याचं भविष्यकाळामध्ये पैसे मिळणारे असतात. इज कॉल्ड ॲज बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल इज ऑल्सो कॉल्ड करंट ॲसेट. अँड द फिक्टिशियस ॲसेट, द ॲसेट आर नॉट रिप्रेझेंट बाय द टँजिबल पोझिशन्स और प्रॉपर्टी. दे आर इमॅजिनरी ॲसेट बट डू नॉट हॅव एनी रिलायबल व्हॅल्यू. असे ॲसेट की ज्याला स्वतःचं अस्तित्व असत नाही परंतु त्याला किंमत असते. उदाहरणार्थ पेटेंट दिसत नाही पण किंमत असते.
त्यानंतर गुडविल दिसत नाही परंतु किंमत असते. ह्या ॲसेट असतात याची किंमत कमी जास्त होऊ शकते आणि व्यवसायामध्ये दाखवले जातात आणि म्हणून याला फिक्टिशियस ॲसेट म्हणतात. फिक्टिशियसचा अगदी शब्दशः अर्थ असला तर बोगस असा शब्द होतो. फिक्टिशियस ॲसेट जे दिसत नाही, स्पर्श करू शकत नाही परंतु किंमत असते. दीज आर द फिक्टिशियस ॲसेट्स. अँड देन लायबिलिटीज. Liabilities means amount payable by the business to other is known as liability. व्यवसाय दुसऱ्या लोकांचं जेवढं देणं लागतो ते देणं म्हणजे लायबिलिटी. ॲसेट म्हणजे स्वतःची मालमत्ता आणि देणं म्हणजे दुसऱ्याला तेवढी रक्कम द्यावी लागते. हे कसं देणं निर्माण होतं, लायबिलिटी कशी निर्माण होते? उधारीवर माल खरेदी केला तर 1 2 3 4 व्यक्तीकडून उधारीवर माल खरेदी केला तर 4 व्यक्तीकडून जेवढा माल उधारीवर खरेदी केला तेवढी रक्कम एकत्र केली तर त्याला क्रेडिटर्स म्हणतात. क्रेडिटर्स म्हणजे आपण दुसऱ्याचं व्यवसाय दुसऱ्याचं देणं असतो. इज कॉल्ड ॲज लायबिलिटी. आणि म्हणून लायबिलिटीची व्याख्या करताना अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर इज नोन ॲज लायबिलिटी. अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर, व्यवसाय दुसऱ्याचं देणं असतो त्याला लायबिलिटी म्हणतात. ही लायबिलिटी मग बँकेचं कर्ज घेतलं असेल, लोन घेतलं असेल, लोन टेकन फ्रॉम बँक, लोन इज अ लायबिलिटी. क्रेडिटर्स इज लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट इज लायबिलिटी. एखाद्या व्यक्तीनं आपल्याकडं काम केलं, एखाद्या व्यक्तीनं माल पुरवला किंवा एखाद्या व्यक्तीनं विशिष्ट प्रकारची सेवा दिली, त्याचे पैसे अजून द्यायचे असतील, एक्सपेन्सेस द्यायचे असतील, इज कॉल्ड ॲज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. अँड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इज टाईप ऑफ लायबिलिटीज. So these are the types of liabilities. Then fixed liability and current liability is given in the books. Then contingent liability, last contingent liability. शेवटचं आहे त्यामध्ये कॉन्टिंजंट लायबिलिटी. अ लायबिलिटी which may be arise in future depends on happening or non happening of this certain event is called as contingent liability. आता लायबिलिटी नाही पण आपण व्यवहार करत असल्यानुसार भविष्यकाळामध्ये काही विशिष्ट घटना घडल्या तर अचानक काही रक्कम द्यावी लागते, त्याला कॉन्टिंजंट लायबिलिटी असे म्हणतात. आणि ही कॉन्टिंजंट लायबिलिटी व्यवसायात परमनंट नसते. ही काही वेळेला प्रसंगानं किंवा व्यवसायात घडणाऱ्या घटनेवरून अशा पद्धतीची लायबिलिटी उद्भवते, त्याला कॉन्टिंजंट लायबिलिटी. अशा पद्धतीनं जवळजवळ 25 ते 30 व्याख्या आपण एकूण बघितल्या. त्या 25 ते 30 व्याख्या ज्या आहेत त्या 25 ते 30 व्याख्या तुम्हाला सर्व लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यानंतर पुढं जे टॉपिक आहे अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल, हा अकाउंटन्सीमधला भाग आहे. हा अकाउंटन्सीचा भाग आपल्या बँकिंगच्या सिलेबसमध्ये नाही. बँकिंगच्या सिलेबसमध्ये पुढं काय आहे तर प्रकरण 1 आता इथं संपलेलं आहे. गेली 5-6 तासामध्ये आपण हे बघतोय. प्रकरण 1 संपलेलं आहे. प्रकरण 2 आपल्याला यानंतर आपल्याला सुरू करायचं आहे ते म्हणजे मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ दी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. तर डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम याचा अर्थ, त्याचा फंडामेंटल म्हणजे मूलभूत तत्त्व त्याची काय आहे हे आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण इथंच थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.